माझ्या माहेरच्या माणसांची नेहमी असं का वागता तुम्ही? मी तो मेल पाठवला असे म्हणायचे का तुला? तसं नाही म्हणते मी. तू दिलीपला सांग आम्ही येत नाही म्हणून. त्याचा काय संबंध? संसारात सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध असतो. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुला सांगू मालू, मी पुन्हा खून केलाय त्याचा. शक्य नाही. असं वाटतं तुला? तो मेल पाठवणारा मीच होतो. म्हणजे? मी पाठवला मेल तो. का? चुकलं माझं. अहो का केलं तुम्ही असं? बोला की आता धडधडीत. आता गप्प का बसलात? का केलं तुम्ही असं? अगं मालू, ते सांगायचा प्रयत्न करतोय पण तू समजूनच घेत नाहीयेस. हे बघ, आपण वाटतो तेवढे ते तसं आदर्श जोडपं नाही आहोत. नाही, तू आहेस, तुझ्याबद्दल मला काय म्हणायचं नाहीये, पण मी चांगला आदर्श नवरा नाहीये. काय मालू, हे संसार गाडा यशस्वी व्हायला ना दोन्ही चाकं चांगली असायला लागतं ना. एक चाक गडगडलं तर मग तो संसार गाडा आदर्श नाही होऊ शकत, है ना? आता इतकी विश्वास आपला संसार झालेला आहे, बाहेरच्या लोकांना काय वाटतं आदर्श जोडपं आहे, त्यांना आतल्या गोष्टी माहित नसतात, पण आपल्या मनाला आतल्या गोष्टी माहित आहेत ना, नाही का? आणि हे मनाला माहित असताना सुद्धा तोंडवर करून सत्कार घ्यायला लंडनला जायचं, हे कसं काय होऊ शकतं, नाही का? नाही, तुला पटलं ना मी काय म्हणतो ते? नाही, माझी लंडनला जायला नाहीये. मी तुला शब्द दिलाय म्हणजे मी तो पाळणार. पण मुलांना तुम्ही केशवला खोटा मेल का पाठवलात? मी तेच सांगतोय, कारण मी आदर्श नवरा नाहीये. म्हणजे? हे बघ, तुझ्या माहेरच्यांशी मी चांगलं वागणं अपेक्षित आहे की नाही? हा. पण मी तसं वागलेलं नाहीये. आता तुझ्या भावाचंच बघ, भावाशी मी नाही चांगलं वागलो, कारण मी चांगला नवरा नाहीये. हा, तसं काय? मी सुद्धा बंडी वंसन नये वंसनशी तेवढी काही चांगली वागलेली नाहीये. हा, नाही, तू त्यांच्याशी चांगलंच वागलेली आहेस. म्हणजे भावजय म्हणून तू बंडीचं नळीचं जे केलंस ना, असं कोणी करणार नाही. खरं सांगू का? खरंच तसं नाहीये. म्हणजे आता बंडी वंसनचा स्वभाव तुम्हाला माहितीये ना. तिला जरा स्वच्छतेचा अतिच हे आहे, आणि ती अशी चिकित्सक आहे फार. आणि नई वंसनचंही तसंच. नळी म्हणजे बंडी वंसनना मी सुद्धा असंच पळवून लावलं होतं. बंडीला? कधी आणि का? नाही म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल या गोष्टीची, पण बंडी वंस यायच्या म्हटलं ना की माझ्या पोटात अगदी गोळा यायचा. हो, वेळीच जर जिभेवर जरा ताबा ठेवला असता तर ही वेळच आली नसती. पण नाही, आता चहात सुद्धा साखर चालत नाही, बिन साखरेचा चहा प्यावा लागतो. हीच वेळ आणायची आहे का तुला? पण मला मधुमेह नाहीये. पण तो कधी होणारच नाहीये का? दे इकडे, दे. नानी, सांगितलं ना नको, कशाला? बरं, फोडणीची पोळी देऊ का थोडी? वाह, म्हणजे शिळाच. अगं नाही, मीच तिला सांगितलं फोडणीची पोळी कर म्हणून, कारण नुसत्या पोळ्या खाण्यापेक्षा फोडणीची पोळी चांगली. आणि पोळीचा लाडूही केलाय, साजूक तूप, गूळ, खोबरं आणि थोडीशी खसखस घालून. देऊ? पण मग एवढ्या पोळ्या करायच्या कशाला? म्हणजे मोजून स्वयंपाक करायचा, उगाच शिळं कशाला खायचं? अरे पण मोजून कसा करणार स्वयंपाक? म्हणजे भरमसाठ स्वयंपाक करायचा आणि मग तो वाया घालवायचा. वाया कसा जाईल? आम्ही खातो की. हो, मग तेच सांगते मी, शिळं खायचं कशाला? प्रत्येकाच्या नावाच्या मोजून पोळ्या करायच्या. मोजून पोळ्या केल्या पाहिजे. तर बोक्याचं काय असतं का खरं? कधी एक पोळी खातो, कधी दोन खातो, कधी खातच नाही. दुसऱ्या दिवशी राहिलेलं सगळं आम्हाला खावं लागतंय. मग नाही खायचं. असं झालं ना तर त्याच्या नावाच्या शिळ्या पोळ्या दुसऱ्या दिवशी त्याला खायला लावायच्या. ते तुम्हाला दे. नानी, काय चाललंय? तुझ्या भल्यासाठी सांगते मी. एवढं गोड खाणं बरं नव्हे या वयात.
आत्ता मज्जा वाटतेय, नंतर कळेल. आणि मला माझी नानी जगायला हवी आहे. तसंही तुझ्याशिवाय कोण आहे मला आता. तुम्हीच जेवा, निघते मी. काय कार्टी बघितलं. जाऊ दे, तू वाढ मला दे थोडस. बस 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 बस. काय गो, काय अंग तापलंय तुझं? नाही हो, जराशी कणकण आहे नानी. नंडेचा ताप झालाय वाटतं. नंतर तापाने फणफणली होतीस तू, आठवत ना? हो तर, अशी कशी विसरत मी. केवढी सेवा केली होती तुम्ही माझी तेव्हा. सेवा काय ग? मग काय, गरम गरम पाणी काय देत होतात मला प्यायला. गरम गरम हळद दूध, गरम पाण्यात कोबीचे तुकडे घालून मला वाफ घ्यायला लावली होती तुम्ही तेव्हा. नाही नाही, तुम्ही केलेली ही सेवा आयुष्यभर विसरू शकत नाही हो मी. अगदी भरून पावले. तू काही कमी केलं नाहीस मालू. बंडीचा तुटलेला संसार तुझ्यामुळे जुळला. नाही तसं नाही अगदी. म्हणजे मी घाबरले होते खर तर. कशाला? नाही, आधी मला वाटलं बंडीवंच रुसून आल्यात माहेरी, नवरा बायकोंचं भांडण मिटेल. पण 1.5 महिना झाला तरी ह्या काही सासरी जायचं नावच घेईनात. मग मात्र मी घाबरले हो. काय आहे ग? टपाल आलंय. कुणाचं? माहेरकडून. बरं आहे ना सगळं? बघते. आणखीन कुणाचं काही आलंय का? का कुणाचं काही यायचं होतं का? बंडीच्या सासरकडनं वगैरे काही आलंय का? नानी, खरंच का हो या घर सोडून आलेत? असंच दिसतंय. मग आता आता काय? जाणारच नाही म्हणतायत का? बहुतेक. बापरे, अवघडे बाई वंसंच. उभं आयुष्य पडलंय हो. एकट्या बाईचं जगणं फार मुश्किल असतं बाई. हो ना. तुला कसं माहित? वाचते की मी. हो, पण ही एकटी बाई आपलं जगणं मुश्किल करून टाकणार आहे. तोंडचा घास काढून घेतलाय तिनं माझ्या. गोड पानं तर नशिबातच नाही. मग आता काय नांदणार नाही म्हणते. म्हणजे जावई बापूंशी तिचं पटत नाही म्हणे. कसं पटेल? हा, नाही कसं चालेल हो नानी? तेच म्हणते मी. भोक्याला मी सांगितलंय पत्र पाठव म्हणून, पण त्याच्या पत्राचंही काही उत्तर नाहीये तिकडून. हिला मी एवढं समजून सांगितलं पण ऐकतच नाही. मुलं कशी राहतात हो आईशिवाय? काय त्यांना बरंच आहे. नाहीये तर हो. नाही म्हणजे काय आहे की त्यांची शाळा आहे, शिवाय शिकवण्या चालू आहेत आणि घरात चिक्कार माणसं आहेत. तुम्ही बोललात का त्यांच्याशी? मग ऐकतच नाही तर काय करायचं? जाणारच नाही म्हणते परत. असं कसं चालेल नानी? तेच म्हणतेय मी. हिच्या नशिबात ना काय लिहून ठेवलंय तेच कळत नाही. शिकलेली, नोकरी करणारी, वाचन करणारी अशा मुलीशी त्याला लग्न करायचं होतं. मला यातलं काहीच येत नाही नानी. म्हणून तर तिच्याशी लग्न करायला निघाला. कुणाशी? तुम्हाला मी नोकरी केलेली आवडेल का हो? हो आवडणार, नक्की आवडणार. तुला आवडेल का? तुम्ही म्हणालात तर करीन मी. तुला नोकरी लागत होती? कसली? लागत होती नाही, लागली होती. पण तुमच्यामुळे जाऊ शकले नाही मी. माझ्यामुळे? माझ्यामुळे?